शुभम माझा वर्गमित्र. 8वी ते 10वी आम्ही एकाच वर्गात होतो. त्याला एक मोठा भाऊ होता. तसेच त्याच्याहून एक लहान भाऊ व बहीणही होती. त्याचे वडील एका सरकारी कार्यालयात कारकून होते. घरी आई होती. त्यांचं घर आमच्याच गल्लीत होतं. शुभम एक साधासुधा शांत स्वभावाचा मुलगा होता. ना कोणाच्या अध्यात ना मध्यात. घरी तसेच वर्गातही. त्याउलट मी हुशार असलो तरी तसा उचापती होतो. मी शाळेच्या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायचो. आम्ही दोघेही 10वी पास झालो. मी प्रथम वर्गात तर शुभम जेमतेम पास झाला. मी कॉलेजमध्ये गेलो तर हा नोकरीच्या शोधात लागला. 18 वर्ष पूर्ण होताच आमच्या गावाला लागूनच असलेल्या औद्योगिक वसाहतीतील एका मोठ्या कारखान्यात तो लेथ मशीन ऑपरेटर म्हणून लागला. त्याच कारखान्यात त्याचा मामाही काम करत होता. मामानेच त्याला नोकरी लावली होती. एका उपनगरात त्याच्या मामाचे 2 खोल्यांचे घर होतं. अधूनमधून तो मामाकडे जात येत असे. अलीकडेच त्या मामाचे लग्न झालेले होते. त्याच्या मामाला मी पाहिले होते. तो दिसायला साधारण सडपातळ होता, तर शुभम अंगापिंडाने मजबूत होता. शुभमच्या मामीलाही मी पाहिले होते. त्यावेळच्या मुलांच्या भाषेत सांगायचे म्हणजे ती माल होती. ती असेल 20-1 वर्षांची, तर मामा होता 25च्या आसपास. शुभमची मामी असेल 5.5 फूट उंचीची. मामा तिच्या पुढे बुटका वाटायचा. ती रंगाने गोरी होती. तिचे केस लांब सडक होते. अंगाने ती भरलेली होती. एके दिवशी मला अचानक समजले की शुभमच्या मामाची तब्येत अचानक बिघडली होती. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याच्या आजाराचे कारण TB सांगितले होते. पूर्वीपासूनच शुभमचा या मामाकडे ओढा अधिक होता. त्यातच त्यानेच त्याला नोकरीला लावले होते. त्यामुळे मामाच्या आजारपणात शुभम त्याची सेवा करू लागला. अधूनमधून तो त्याच्या घरातच राहू लागला होता. या आजारातच शुभमच्या मामाचे निधन झाले. त्याचे लग्न होऊन वर्षही झाले नव्हते. मामी अकाली विधवा झाली होती. हे सारेच धक्कादायक होते. आम्ही सर्वच जण हळहळलो. असेच काही दिवस गेले आणि अचानक एके दिवशी संध्याकाळी मला समजले की शुभम त्याच्या घरी आला होता. त्याचे व त्याच्या आईवडिलांचे कडाक्याचे भांडण झाले होते. बांबूची काठी घेऊन तो आपल्या आईवडिलांना मारायला धावला होता. हे सारे ऐकून मला धक्काच बसला. एक अतिशय सुशील, शांत स्वभावाचा, सभ्य मुलगा असे करेल याच्यावर कुणाचा विश्वास बसणे शक्यच नव्हते. हळूहळू गल्लीत कुजबूज सुरू झाली. ती अशी होती की शुभमचे आणि त्याच्या विधवा मामीचे अनैतिक संबंध सुरू झाले होते. मामाच्या निधनानंतर शुभम आता मामीच्याच घरी राहू लागला होता. तो राहत असलेल्या भागात यांची चर्चा होऊ लागली होती. याचा राग शुभमच्या आईवडिलांना येणे साहजिकच होते. एके दिवशी शुभम कामावर गेलेला असताना ते दोघे मामीच्या घरी गेले होते. त्याच्या आईचे आणि मामीचे जोरदार भांडण झाले. संध्याकाळी शुभम घरी येताच त्याला हे समजले. तशी त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सायकलवरून तो तडक आपल्या घरी गेला. आईवडिलांना जाब विचारायला. घरी पोचताच त्याला कपडे वाळत घालण्यास ठेवलेली बांबूची काठी दिसली. ती त्याने घेतली व तो तिरीमिरीने आईवडिलांना मारायला गेला होता. सारे काही सुन्न करणारे होते, थक्क करणारे होते. आतापर्यंत मामी भाच्याची ही अनोखी प्रेमकथा मी कधीच ऐकली नव्हती. मी मनातल्या मनात विचार करू लागलो, शुभम असे का वागला? जन्मदात्या आईवडिलांपेक्षा त्याला मामी जवळची का वाटली? त्याला दुसरी कोणती मुलगी मिळाली नसती का? अशा एकापेक्षा एक प्रश्नांनी माझ्या मेंदूचा भुगा होऊ लागला. मात्र जे घडले ते अघटित होते, विलक्षण होते. निदान आपल्या मध्यमवर्गीय समाजात तरी संपूर्ण गल्लीत तो एक चर्चेचा गरमागरम विषय होऊन राहिला होता. असेच काही दिवस निघून गेले. तो रविवारचा दिवस होता. संध्याकाळच्या सुमारास शुभम माझ्या घरी आला. मी घरीच होतो. त्याला पाहून मी जरा दचकलोच. हॅलो हाय होताच तो म्हणाला, राज चल आपण बाहेर जाऊ, मला तुझ्याशी काही बोलायचे. मी त्याच्याबरोबर बाहेर पडलो. तो मला एका बिअर बारमध्ये घेऊन गेला. मी कॉलेजमधल्या मित्राबरोबर 1-2दा बिअर प्यायलो होतो. शुभमने त्याच्यासाठी व माझ्यासाठी बिअरची ऑर्डर दिली. आम्ही स्पेशल रूममध्ये बसलो होतो आणि तो माझ्यासमोर बसून रडू लागला. मी त्याचे सांत्वन केले. तसा तो जरा शांत झाला. बिअर येताच त्याने एका झटक्यात ग्लास घशाखाली ओतला. तो बोलू लागला, राज तुला माहीतच आहे मी माझ्या मामीबरोबर राहतो.
म्हणून मी आज बदनाम झालोय. मी माझ्या आईवडिलांना मुकलोय. मी त्यांना मारायला गेलो. पण मी असे का वागलो ते नीट ऐक. आणि मग मला सांग माझं काय चुकलं ते. माझं जर काय चुकलं असेल तर तू मला जोड्याने मार. मला माहीत आहे की तू हुशार आहेस, समजूतदार आहेस. तू कवी, लेखक आहेस. तुझ्यापेक्षा मला समजून घेणारं या जगात कुणी नाही रे. मी कानात प्राण आणून शुभम काय सांगतो हे ऐकू लागलो. तुला माहीतच आहे की माझा बाळूमामा टीबीचा पेशंट होता, म्हणूनच तो लग्न करायचे टाळत असे. पण माझ्या आईबाबांनी त्याला जबरदस्तीने लग्न करावयास भाग पाडले. माझी मामी ही गरीब घरातील होती. तिच्या आईवडिलांनी माझ्या आईवडिलाकडे बघून हे लग्न करून दिले. माझी मामी सुमित्रा ही 10वीपर्यंत शिकलेली होती. मी तिला लग्नात पाहिले तेव्हाच मी खरं म्हणजे तिच्यावर फिदा झालो होतो. पण ती माझी मामी होती, बाळूमामाची बायको होती. तेव्हा तिच्याबद्दलचे वाईट विचार मी मनातून काढून टाकले होते. बाळूमामाचे माझ्यावर तसेच माझेही त्याच्यावर खूप प्रेम होते. मी त्याचा लाडका भाचा होतो. मी मॅट्रिक पास होताच त्यानेच मला त्याच्या कारखान्यात नोकरीस लावले होते. मामा मामीचा संसार सुरू झाला. मी अधूनमधून त्यांच्या घरी जात येत असे. काही दिवसातच मला जाणवू लागले की मामी माझ्याकडे एका विशिष्ट नजरेने पाहते आहे. मी त्यांच्या घरी जाताच ती खुश होऊन जात असे. आपुलकीने माझ्याशी बोलत असे. मामाचे घर तसे लहानच 2 खोल्यांचे होते. मी तर अगदी घरच्यासारखा त्यांच्या घरात वावरत असे. एकदा सहज माझी नजर कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर गेली. मी तिच्या आत घालायचे कपडे पाहिले. का कुणास ठाऊक मला एकदम कसे तरीच झाले. मी सारखा तिकडेच पाहत असे. तुला माहीतच आहे की माझी मामी किती सुंदर आहे ते. गोरा रंग, मोठे बदामी काळे डोळे व लांबसडक केस, दिसायला एक नंबर असलेली. हे सारे पाहून मी मामीकडे अधिकच आकर्षित होऊ लागलो. अचानक मला जाणवले की असा हा सौंदर्याचा आणि जवानीचा खजिना मामाच्या हाती लागलाय. तो त्याचा उपभोग घेत असेल की नाही? तो मामीला सुखी ठेवत असेल का? हळूहळू मामीच्या नजरेतला भाव माझ्या लक्षात येऊ लागला आणि मी मामीच्या भावनिक बंधनात अडकू लागलो. आता मला मामीला पाहिल्याशिवाय चैन पडेना. तिचं रूप, तिचं सौंदर्य पाहून मन कसं सुखावत असे. ती नेहमी साडीतच असते. माझ्यातलं तारुण्यसुलभ मन तिला पाहून पागळू लागलं होतं. माझ्या मोठ्या भावाचे लग्न अजून व्हायचे होते, त्यामुळे त्या वयात माझ्या लग्नाचा प्रश्नच येत नव्हता. मी एका अजब दुविधेत सापडलो होतो. एकदा काय झाले, माझी सेकंड शिफ्ट होती. मामा आणि मी एकाच कारखान्यात काम करत असल्याने त्याची शिफ्ट कुठली ते मला कळत असे. मामा नाईट शिफ्ट करून घरी येऊन झोपला होता. मी सकाळीच मामाच्या घरी गेलो. पाहतो तर मामी आंघोळीला जायच्या तयारीत होती. ती मला म्हणाली, बरं झालं तू आलास. आता दूधवाला येईल, या भांड्यात दूध घे. टेबलावर दुधाचा टोप ठेवलेला होता. मी तेथेच खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचू लागलो. मामी मोरीत आंघोळीला गेली होती. मामा गाढ झोपेत होता. मला हे वर्तमानपत्र वाचता वाचता डुलकी लागली. एवढ्यातच दार खटखटाण्याचा आवाज आला. दूध घ्या. दूधवाला आला होता. मी उठून टोपात दूध घेतलं. दूध आत किचनमध्ये ठेवण्यासाठी मी आत गेलो. मधले दार नुसते लोटलेले होते. मी आत पाऊल टाकले व पाहत राहिलो. मामी नुकतीच आंघोळ करून आली होती. माझी तिची नजरानजर झाली तशी ती दचकली व ती पण स्वतःला अजून सावरत होती. काही क्षणभरच पण मला मामीचे अनोखे दर्शन घडले होते. माझं काळीज धडधडू लागलं. हृदयाचा जोर वाढला होता. किचनच्या ओट्यावर दुधाचा टोप ठेवून मी बाहेर आलो. मामा गाढ झोपेत होता. जणू काही घडलेच नाही अशा थाटात मी बाहेर येऊन बसलो. थोड्याच वेळात मामी माझ्यासाठी चहा घेऊन आली. आता तिने साडी नेसली होती. केसांचा अंबाडा बांधला होता. ती आमच्या घरच्यांची चौकशी करू लागली. मीही काही घडलेच नाही असे दाखविले व मामीचे ते रूप डोळ्यात साठवू लागलो. आणि त्यानंतर मग मी मामीत अधिकच गुंतला जाऊ लागलो. जणू मी मामीच्या सौंदर्याने झपाटला गेलो. आता स्वप्नातही मामी येऊ लागली होती. मामीच्या आठवणीत आता दिवस सरत होते आणि रात्री जागून काढत होतो. मन ओढ लावून बसलं होतं मामीला स्पर्श करण्यासाठी, मामीच्या नजरेच्या मिठीत विरघळण्यासाठी. आता मला माझ्या काळजाच्या प्रत्येक ठोक्यात मामीचं नाव येऊ लागलं आणि प्रत्येक धडधडीत भेटीची आस लागली होती. मामीच्या हातात हात गुंफून अनंत क्षण अनुभवण्याची ती तळमळ कधी
संपणार माझ्या या विचारात बरेच दिवस निघून गेले. एकदा असाच मी मामाच्या घरी गेलो होतो. मामा ड्युटीवर होता. दरवाजा असाच लोटलेला होता. मी आत गेलो तर मामी कुठेच दिसेनात. तेवढ्यात न्हाणीतून आंघोळ करीत असल्याचा आवाज आला. मी ओळखले, मामी आंघोळ करीत असणार. मी दुविधेत सापडलो. काय करावे? दरवाजाच्या फटीतून पाहावे काय? एक मन सांगू लागले, नको, हे वाईट आहे. पण माझं तारुण्य सुलभ मन मला स्वस्थ बसू देईना. मी डेअरिंग करून न्हाणीच्या दरवाजाच्या जवळ पोहोचलो. दरवाजाला बारीक फट होती. मी आत पाहू लागलो. माझी मामी काय दिसत होती कसं सांगू? मी डोळ्यात प्राण आणून पाहू लागलो. प्रथमच मी मामीला अशा अवस्थेत पाहत होतो. तिला बघून माझं हृदय धडधडू लागलं आणि मला काय करावे हे कळत नव्हते. मी आता भानावर राहिलो नव्हतो. माझ्या मनात एकच वेळी असंख्य विचार आणि क्रिया होत होत्या. मी आता तिचे सौंदर्य पाहून वेडा झालो होतो. मी कसाबसा मनावर आवर घातला. मामीची आंघोळ संपली. त्या दरम्यान मामी अधूनमधून दरवाजाकडे बघत होती. बहुतेक तिला मी पाहत असलेला अंदाज आला असावा. आता तेथे उभे राहणे योग्य नव्हते. मी बाहेरच्या खोलीत आलो. वर्तमानपत्र वाचता वाचता मामीची चाहूल घेऊ लागलो. थोड्याच वेळात मामी बाहेर आली. मला पाहून ती म्हणाली, अरे शुभम, तू कधी आलास? मी म्हणालो, आताच आलो. मी मामीकडे पाहिलं. तिची माझी नजरानजर झाली. कदाचित माझ्या नजरेतले भाव तिने ओळखले असावेत किंवा मी काय पाहिले ते तिला समजलं असावं, हे मला माहीत नव्हतं. मामी आतल्या खोलीत गेली. थोड्याच वेळात ती माझ्यासाठी चहा घेऊन बाहेर आली. चहा देता देताच मामीने माझ्या हाताला हात लावला व तो दाबला. क्षणभर मला समजेना काय होते ते. मामी माझ्याकडेच रोखून पाहत होती. मला तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली. तेवढ्यात मामी मला म्हणाली, उद्यापासून ह्यांची सलग 15 दिवस रात्रपाळी आहे. मला रात्री एकटीला भीती वाटते. अधूनमधून येथे झोपायला येत जा. हे मलाही माहीत होतं. त्याचवेळी नेमकी माझी सेकंड शिफ्ट होती, म्हणजे दुपारी 4 ते रात्री 10. मी पटकन म्हणालो, हो, मी येत जाईन. मी तसाच तिथून निघालो. घरी आलो. बाथरूममध्ये जाऊन आलो. मी आज मामीला डोळ्यासमोर आणून काम आवरून घेतले तेव्हा कुठे बरे वाटले. आता मी सारखा मामीचा विचार करू लागलो. त्याच दिवशी माझी शिफ्ट संपली. मी माझ्या घरी सांगून ठेवले की मला ओव्हरटाईम आहे. मी रात्री घरी येणार नाही. मी मामाला ड्युटी जॉईन करताना पाहिले होते. मी सरळ निघालो व मामाचे घर गाठले. मामी माझीच वाट पाहत होती. मला पाहून ती खुश झाली. मी आंघोळ केली व जेवून घेतले. आम्ही झोपायची तयारी केली. मी कॉटवर तर मामीने जमिनीवर आपले अंथरूण घातले. माझं काळीज धडधडू लागलं होतं. आता काय होणार याचा विचार मी करत होतो. किती झालं तरी मी या प्रकारात नवा होतो. मी याचा अजिबात अनुभव घेतलेला नव्हता. माझी मामी समोर झोपली होती आणि मला हा गोल्डन चान्स होता. मामीही माझ्याबद्दल असाच विचार करत असेल काय, या विचारात मी होतो. एवढ्यात मामीचा हात माझ्या हातावर पडला. मी दचकून पाहिले तर खरंच मामी मला खाली खेचून आपल्याजवळ बोलवीत होती. क्षणाचा विचार न करता मी खाली तिच्या बाजूला झोपलो आणि मामीला करकचून मिठी मारली. माझ्या हृदयाची धडधड जोरात वाढली होती. मी मामीच्या ओठावर ओठ ठेवले व तिला किस करू लागलो. तीही मला आवळू लागली. जणू ती माझ्यासाठी मिलनासाठी आतुरलेली होती. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की हे माझ्या जीवनात घडेल, पण ते आज घडत होतं. मामी आज माझ्या मिठीत होती. मामी मला म्हणाली, मला तू खूप आवडतोस. किती दिवसापासून मी वाट बघत आहे या क्षणाची. मीही मामीला म्हणालो, मामी, मी पण बरेच दिवस झाले आणि बऱ्याच रात्री तुमच्या आठवणीत काढल्या आहेत. आता आम्ही हळूहळू एक एक स्टेप करून पुढे सरकत होतो. मी तर 7व्या आसमानात होतो. मामीही 7व्या आसमानात होती. आम्ही दोघंही आनंद घेऊ लागलो. हळूहळू आमच्या वेगवेगळ्या हालचाली चालू झाल्या होत्या. आम्ही खूप प्रेम आणि मज्जा केली. मामी आता खूप मस्त वाटत आहे म्हणू लागली आणि शेवटी रात्रभर चाललेल्या प्रेमाच्या प्रवासानंतर एकमेकांच्या मिठीत आम्ही शांत झालो. ती उठली. ती मला म्हणाली, कसं वाटलं? मी उत्तरलो, एकदम मस्त. मग मामीनेच विचारली, ही तुझी पहिलीच वेळ ना? मी म्हणालो, हो. मामी हसली. थोड्याच वेळात मामी उठली. ती आत गेली. मी विचार करू लागलो, हे चूक की बरोबर मला माहीत नव्हतं. थोड्याच वेळात मामी दुधाचा ग्लास घेऊन आली. मला म्हणाली, पी, तुला ताकद येईल.
ते दूध मी गटागटा प्यायलो आणि ती माझ्यापुढे अजून बसली आणि म्हणाली, चल अजून प्रेम करूया. तर मित्रांनो, आम्ही प्रेम साजरे केले. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.